बहिर्जी नायकांना प्राण्यांची भाषा कशी अवगत होती। नायकांनी आपला खंजीर त्या अजगराच्या डोक्यातून काढून घेतला। मग एका झुडपाच्या पानांना खंजीर पुसून घेत कमरेत खोचला। चल आता फक्त शिसव शोधायचा आहे। ते दोघेजण पुढे मार्गस्थ झाले। खरे तर मंबाजीने नायकांचे आभार मानायला हवे होते, पण असे कोणी प्राण वाचवल्यावर आभार मानण्याची प्रथा बहिर्जी पथकात मुळीच नव्हती। जगण्याचा मोह आणि मृत्यूच्या भयापासून दूर निघून आलेले बाज पुन्हा जगण्याचा मोह आपल्या मनाला स्पर्शू नये म्हणून आपले प्राण वाचल्यावर आभार प्रकट करत नसत। ते आपल्या प्राणाला फारसे महत्त्वाचे समजत नसत। अर्थात पथकातले बाज आपल्या इतर साथीदारांच्या प्राणांची पर्वा करत असत, पण स्वतःच्या प्राणांची पर्वा अजिबात करत नसत। नायक आणि मंबाजी शिसवाच्या शोधात फिरत होते। मंबाजी सारखा कंदील वर उंचावून झाडाच्या पानांना बघून शिसवाच्या झाडाला ओळखण्याचा प्रयत्न करत होता। ते त्यांच्या तळापासून बरेच लांब आले होते। आणखी जास्त पुढे गेल्यावर परतीचे अंतरही वाढणार होते, म्हणून नायकांनी जवळपास थोडा शोध घेऊन परतण्याचा निर्णय घेतला। गुळवेल आणि पिंपळाच्या सालीमुळे देखील काशीला थोडा आराम मिळणार होता। उद्या प्रवासात शिसवाचा शोध घेताच येणार होता, पण तरी सुद्धा आता शेवटचा प्रयत्न म्हणून नाईक थोडे पूर्वेकडे झुडपांच्या दिशेने शिसवाचा शोध घेऊ लागले होते। तेव्हा अचानक आंब्याच्या झाडावरून माकडांचा आवाज दुमदुमला। मंबाजीच्या हातातील कंदील आणि जंगलात शिरलेल्या माणसांना बघून ती माकडे भेदरली होती। त्यांनी घाबरून एकच गोंधळ घालण्यास सुरुवात केली होती। या झाडावरून त्या झाडावर चित्कारत ती माकडे उड्या मारू लागली होती। झाडांच्या फांद्या तोडून फेकू लागली होती। नाईक निघूयात, माकडांचा मोठा कळप दिसतोय। इतक्या माकडाचा जीव घेण्यात काही व्यर्थ नाही। त्यांच्यावर हल्ला नाही केला तर ते आपल्याला ओरबाडतील, त्यापेक्षा इथून निघालेलं बरं। नायकाने हळूच त्याच्याकडे पाहिले, तसे तो गप्प झाला आणि पुटपुटला, म्हणजे जसं तुम्हाला योग्य वाटेल। नायकाने झाडावर माकडांकडे पाहिले आणि एक वेगळ्या प्रकारचा आवाज काढला। तो आवाज काहीसा त्या माकडांच्या चित्काराशी मेळ खात होता। नायकाने 2 वेळा तो आवाज काढल्यावर ती माकडे शांत झाली। त्या जंगलामध्ये अगदी क्षणातच शांतता पसरली। मंबाजीने आश्चर्याने डोळे मोठे केले। मग नायकाने एक आणखी वेगळा आवाज काढला। आता हा आवाज आधीच्या आवाजापेक्षा भिन्न होता। तो आवाज ऐकून ती माकडे उड्या मारत आपापल्या जागेवर जाऊन एकमेकांना बिलगून बसली। मंबाजी आवासून बघतच होता। त्याच्या डोळ्यांची पापणी लवतच नव्हती। नायकाने त्याच्याकडे पाहिले आणि विचारले, चल निघूयात। नाईक चालू लागले, नाईक हे काय होतं? मी त्यांची समजूत काढली। त्यांना सांगितलं की आम्ही तुमचे शत्रू नाही आहोत, आमच्यापासून तुम्हाला कसलाही धोका नाही। नायकाने स्पष्ट केले, म्हणजे तुम्हाला प्राण्यांची भाषा बोलता येते? मंबाजीच्या प्रश्नावर नायकाने हळूच स्मित करून होकार दिला आणि ते पुढे चालू लागले। मंबाजीला आश्चर्याचा मोठा धक्काच बसला होता। तो एका मोठ्या रहस्याचा साक्षीदार होता। नाईक पुढे चालत होते। मंबाजी आपल्या हातातला कंदील उंचावून त्याला मार्ग दाखवत होता, पण त्याला अचानक अनेक गोष्टी आठवत होत्या। प्रशिक्षण घेत असताना कोणीतरी त्याला सांगितले होते की बहिर्जी नाईक पशु पक्ष्यांची भाषा जाणतात। तेव्हा त्याला त्या गोष्टीवर विश्वास बसला नव्हता। आतापर्यंत तो ती गोष्ट विसरला देखील होता, पण आज नायकाने ती जादू प्रत्यक्ष दाखवल्यावर अचानक त्याला ते आठवले होते। मगाशी त्या गरुडाला नायकाने एक आवाज करून काहीतरी इशारा दिल्याचेही आठवले। मगाशी नाईक त्या गरुड पक्षाशी काही बोलले असावेत का, पण त्यांनी त्याला काय सांगितलं असावं? नायकांच्या एका आवाजानं तो गरुड पक्षी कसा उडून गेला? तो मनोमन विचार करत होता। त्याचे विचार चक्र सुरूच होते। तेव्हा नायकांच्या आवाजाने तो भानावर आला, मंबाजी ते बघ, त्या पळसाच्या झाडाच्या आड शिसवच आहे, कंदील आणखी उंचाव। नायकांच्या आदेशाचे पालन करत मंबाजीने कंदील उंचावला। हो, ते शिसवच आहे, नाईक पुटपुटले। नाईक शिसवाच्या सालीला खंजराने काढून बटव्यात टाकू लागले। मंबाजीने कंदील पकडून ठेवला होता तेव्हा त्याने सहजच त्या नदीच्या पात्राच्या समांतर पसरलेल्या मोठ्या मैदानाकडे नजर टाकली। त्याला त्या गर्द काळोखात अनेक डोळे चमकताना दिसले। त्याने त्या डोळ्यांची संख्या मोजली, 1 2 3 4 5 6 7 8। काय झालं?
काय मोजतोय? नायकाने साल काढत विचारले. डोळे. आ? नायकाने गोंधळून कपाळाला आठ्या पाडल्या. नाईक हळू, आवाज करू नका. तिकडं डोळे चमकतायत. बहुतेक लांडगे असावेत. असू देत की मग. किती डोळे आहेत? 8. म्हणजे 4 लांडगे असतील. नको घाबरूस. लांडग्यांना मारण्याचा चांगला अनुभव आहे मला. ह्यापेक्षा जास्त मारलीत मी. नायकांचे वाक्य संपणार तितक्यात मंबाजी म्हणाला, लांडगी नाहीत, सिंह आहेत. काय? होय. मला एका प्राण्याची आयाळ दिसली. तो कंदील आधी झाडाआड लपव. नायकांचा आदेश मिळताच त्याने कंदिलाची वात मंद केली आणि झाडाच्या बुंद्याच्या आडोशाला कंदील लपवला. मग नाईक हळूच पुढे सरकले. त्यांच्या पाठोपाठ मंबाजी सुद्धा पावलांचा आवाज न करता नदीकडे सरकला. बरोबर बोललास. तो सिंहांचा कळप आहे. एक मोठा सिंह आणि 3 सिंहिणी. त्या मोकळ्या गवताळ रानावर पडलेल्या चंद्राच्या अतिशय मंद चांदण्यात नायकांनी निरखून पाहिले. नाईक, मी आयुष्यात कधीच सिंह बघितला नाही. थोडं पुढे जाऊन बघू का नीट? मंबाजीला त्या सिंहांना जवळून बघण्याचा मोह आवरत नव्हता. बघ, पण सावधपणे. त्या सिंहिणी दबा धरून बसल्यात. बहुतेक नदीच्या पात्राजवळ एखादा प्राणी पाणी पिण्यासाठी पोहोचला असावा. नाईक हळूच पुटपुटत बोलत होते. नायकांची परवानगी मिळताच मंबाजी थोडा आणखी पुढे झाला आणि एका झाडाच्या आडून त्या सिंहांना बघू लागला. वा, किती मोठे आहेत हे प्राणी. तो सिंह तर भयानकच. त्याची आयाळ किती घेरदार आहे. तो स्वतःशीच बडबडत होता. तितक्यात कोळ्याच्या जाळ्यात त्याचा चेहरा अडकला. चेहऱ्याला कोळ्याचे जाळे लागल्याने ते पुसण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. पातळच्या आवाजासकट कोरड्या फांद्यांच्या तुटण्याचा मोठा आवाज झाला. पाणी पिण्यासाठी आलेला तो प्राणी दचकला. तो पळू लागला. त्याच्या मागे त्या सिंहीने धावू लागल्या. मंबाजी कसा बसा तोल सावरत उभा राहिला आणि विळीत पाय अडकल्याने पुन्हा पडला. पुन्हा आवाज झाला. त्या सिंहिणीचे सावज आता बरेच लांब निघून गेले होते. निराश झालेल्या त्या सिंहिणींनी आता आवाजाच्या दिशेने पाहिले होते. तोपर्यंत तो सिंह हळूच नीट निरखून पाहत आवाज झाला त्या दिशेने येऊ लागला होता. सिंहीने देखील सिंहाकडे धावल्या. मंबाजी त्या सिंहाच्या दृष्टिक्षेपात पडताच तो सिंह गुरकावला. आपले सुळ्यासारखे दात दाखवत तो वेगाने धावत येऊ लागला. नायकाने डोक्याला हात मारला. मंबाजी कसा बसा वेलीतून पाय सोडवून नायकांच्या पर्यंत पोहोचला. काय केलंस तू? नायकाने नाराजीच्या स्वरात म्हटले. माफ करा. मी माफ करून काही उपयोग नाही. आता संपलं सगळं. आपण पळायचा प्रयत्न केला तर ते आपला पाठलाग करतील. काहीतरी मार्ग असेल ना? तेवढ्यात मंबाजीला काहीतरी सुचले आणि तो उत्साहाने म्हणाला, नाईक, तुम्हाला प्राण्यांची भाषा बोलता येते की? तुम्ही त्या प्राण्यांची माफी मागा. म्हणजे माझ्या वतीनं. हवं तर मी रात्रभरात एखादी शिकार आणून देतो त्यांच्यासाठी. नायकाने कटाक्ष मंबाजीच्या चेहऱ्यावर टाकला. मंबाजी आशेने त्यांच्याकडे पाहत होता. आपल्या सह्याद्रीत तू कधी सिंह पाहिला आहेस का? नायकाने त्याला विचारले. नाही. मग मला सिंहाची भाषा कशी कळेल? नायकांच्या स्पष्टीकरणाने तो स्तब्ध झाला. मग हळूच मान हलवत म्हणाला, तुम्ही निघा नाईक. मोहीम पूर्ण करा. मी त्यांचं भक्ष्य बनतो. मला मोहिमेसाठी तू सुद्धा हवा आहेस. इतक्या बाजामधून मी तुझी उगाच निवड केली नाही. मोहिमेसाठी तुझी मोठी मदत होणार आहे. असं तो आनंदाने चमकला. माझी मोहिमेत महत्वाची भूमिका ठरणार आहे का? होय. मग त्या धावत येणाऱ्या सिंहाकडे पाहत मंबाजी निराश झाला. पण मला नाही वाटत आता मला ती भूमिका बजावता येईल. ही जनावरं भयानक आहेत. औरंगजेबाची फौज समजत्यांना आणि जा सामोरा. मलाही बघू दे. मी तुझ्यातली जी गोष्ट हिरली आहे ती पोकळ तर नाही ना? जा. नायकांच्या बोलण्याने तो प्रेरित झाला. त्याने मोठ्याने श्वास भरला. डोळे विस्फारले आणि दोन्ही हात कमरेवरच्या धोतरात घालत 2 खंजीर बाहेर काढले आणि तो सिंहाच्या दिशेने धावत सुटला. सिंहिणीने सिंहाला मागे टाकले होते. सिंहापेक्षा सिंहिणीचा वेग अधिक असतो. त्या वेगाने धावत मंबाजीकडे येत होत्या. त्या अगदी जवळ आल्या होत्या. तेव्हा मंबाजीने मातेच्या टेंगळावर उजवा पाय ठेवून हवेत उडी घेतली. हर हर महादेव चा जयघोष करत त्याने हातातला खंजीर वेगाने एका सिंहिणीच्या नाक आणि डोळ्यांच्या मधल्या भागात खुपसला. तो खंजीर जोराने दाबून ओढत त्याने मोठ्याने आरोळी ठोकली. त्याचे डोळे रागाने विस्फारले गेले होते. त्या सिंहिणीचे तोंड फाटले होते. तिने विवरल्यासारखी डरकाळी फोडली आणि ती लगेच जमिनीवर कोसळली.
त्या सिंहिणीच्या डाव्या बाजूने दुसऱ्या सिंहिणीने मंबाजीवर हल्ला केला होता. मंबाजीने अतिशय स्फूर्तीने तिचा हल्ला चुकवून बाजूला झेप घेतली होती. त्या दुसऱ्या सिंहिणीच्या मदतीला आता तिसरी सिंहिणी देखील आली होती. त्या सिंहिणी आता गुरकावत त्याच्याकडे सरकत होत्या. मग तो विशालकाय सिंह देखील पोहोचला होता. मंबाजी त्यांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांना रोखून पाहत होता. तो सिंह गुरकावत पुढे झाला तसा एक खंजीर त्याच्या उजव्या डोळ्यात घुसला. तो वेदनेने विव्हळला. त्याच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. मंबाजीने नायकांकडे पाहिले. तो खंजीर नायकाने भिरकावला होता.